Hello students, I am Professor Neeta Fulchanda Gaikwad. Welcome back in our free education channel English Master. Dear students, आजच्या या लेक्चरमध्ये आपण लर्न करणार आहोत इयत्ता 11वीचं समाजशास्त्र जे टेक्स्टबुक सिरीज आपण लॉन्च केलेलं आहे. प्रकरण क्रमांक 1 समाजशास्त्राचा परिचय. सो याचे मी 3 पार्ट्स तुम्हाला जसे सांगितले की आपण याचे 3 पार्ट्स केलेले आहेत बिकॉज द लेसन इज लेंदी. So I have divided this lesson into 3 parts. First part मध्ये आपण समाजशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप अभ्यासलेलं आहे. आता सेकंड पार्ट मध्ये आपण अभ्यासणार आहोत समाजशास्त्राचा उगम आणि व्याप्ती आणि त्यानंतर समाजशास्त्राचे महत्त्व आपण लक्षात घेणार आहोत. सो इथे बेल आयकन आहे, सॉरी सबस्क्राईबचं बटन आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करून नोटिफिकेशनचा तुमचा जो काही सोर्स आहे तो ओपन करून घ्या जेणेकरून नवीन लेक्चर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चॅनलला. सो लेट्स स्टार्ट फॉर टुडेज सेशन. सो माय डिअर स्टुडंट्स, इन टुडेज सेशन लेट्स लर्न अबाउट समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक. सो सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला घटक म्हणजे व्यापारी क्रांती. सन 1450 ते 1800 या काळात घडलेल्या अनेक घटनांची मालिका म्हणजे व्यापारी क्रांती. लक्षात घ्या की 1450 पासून ते 1800 या काळात घडलेल्या अनेक घटनांची मालिकेलाच काय म्हटलं जातं, क्रांती असं म्हटलं जातं. आणि या सर्व घटनांमुळे युरोपमधील मध्ययुगातील कुंठित आणि उपजीविकेपुरती असणारी अर्थव्यवस्था बदलू लागली. फॉर एक्झाम्पल व्हॉट की तिथे जे काही म्हणजे आपण असं म्हणू ना परंपरागत पद्धतीने जे काही बदल होणार होते तर त्या बदलांना तिथे आता कुठेतरी सुरुवात झाली होती. व्यावसायिक क्रांती म्हणजेच काय की उद्योग आणि आर्थिक व्यवहारात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढ झाली. व्यावसायिक क्रांती म्हणजेच उद्योग आणि आर्थिक व्यवहारात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झाली आणि त्यामुळे युरोपीय देशांची आर्थिक व राजकीय सत्ताही निर्माण झाली. उद्योगासाठी भूमार्गापेक्षा सागरी मार्गांना अधिक पसंतीक्रम मिळू लागला आणि युरोपमधील बाजारात पूर्वेकडून आलेल्या उत्पादित माल मसाले आणि कापडाची रेलचेल दिसू लागली. आता याच्यामध्ये बँक सेवा जी आहे ती अधिकाधिक विस्तारित होऊ लागली. म्हणजेच काय की व्यापारी क्रांतीचे जे परिणाम आहेत त्याचे परिणाम म्हणजे फर्स्ट काही की त्याच्यामध्ये बँक सेवा अधिकाधिक विस्तारित होऊ लागली आणि आर्थिक क्रांतीचे हे द्योतक होते. बँक सेवा अधिकाधिक विस्तारित होऊ लागली आणि आर्थिक क्रांतीचे हे काय बनले, द्योतक बनले. कागदी चलन अस्तित्वात आले. कागदी चलन या व्यापारी क्रांतीच्या टाइम पिरियड मध्ये अस्तित्वात आले आणि या सर्व क्रांतिकारी बदलांमुळे मध्यम वर्गाची निर्मिती होऊन त्यांनाही आर्थिक सत्तेत सहभागी होता येऊ लागले. हा अत्यंत महत्त्वाचा बदल झाला. आणि हे जे सगळे बदल झाले विद्यार्थ्यांनो यांचा जो परिणाम झाला तो परिणाम म्हणजेच काय की समाजातील सामाजिक संबंधांमध्ये बदल होऊ लागले आणि या सर्व बदलांचे जे स्वरूप आहे आणि जो प्रकार आहे हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय बनला. तर याच्यामध्ये आता आपण सेकंड पॉइंट लर्न करणार आहोत. दिस इज अबाउट औद्योगिक क्रांती. आता औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडून आले. म्हणजेच इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्याच्यामुळे सामाजिक आणि आर्थिक जीवनात लोकांच्या आमूलाग्र बदल घडले. प्रथम इंग्लंडमध्ये आणि नंतर युरोपीय देशांमध्ये आणि त्याच्यानंतर इतर खंडांमध्ये हे जे बदल आहेत ते दिसू लागले. आता औद्योगिक क्रांती एक अशी घटना होती की जिचा युरोपमधील सर्व सामाजिक क्षेत्रांवर प्रभाव पडला. औद्योगिक क्रांतीमुळे अनेक नवनवीन साधने असतील, त्यानंतर यंत्रे आहेत, तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये सुधारणा होत होत्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन होत होते. 1760 ते 1830 हा जो टाइम पिरियड इथे देण्यात आलेला आहे 1760 पासून 1830 याच्या दरम्यान यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या व्यवस्थेमध्ये नवीन शोधांची मालिका निर्माण झाली आणि ज्यांच्या परिणामार्थ कारखाना उत्पादन पद्धती ही या टाइम पिरियड मध्ये निर्माण झाली. इथे पहा सरंजामशाही व्यवस्था ते भांडवलशाही व्यवस्था. म्हणजेच काय की या आर्थिक बदलांमुळे सरंजामशाही मागे पडली आणि भांडवलशाही पद्धती ही निर्माण झाली. म्हणजे सुरुवातीला जी व्यवस्था होती ती कोणती होती, सरंजामशाही व्यवस्था होती आणि हळूहळू याच्यामध्ये बदल होऊन भांडवलशाही व्यवस्था ही अस्तित्वात आली. म्हणजे भांडवलदारांचा नवीन वर्ग निर्माण झाला. त्यांनी औद्योगिक व्यवस्था आपल्या नियंत्रणात ठेवली. औद्योगिक क्रांतीमुळे समाजामध्ये मोठा बदल झाला ज्याच्यामध्ये जुन्या घरगुती उत्पादित वस्तूंकडून नव्या यंत्रोत्पादित वस्तूंकडे वाटचाल सुरू झाली आणि या अशाच प्रकारे औद्योगिक क्रांतीचा संपूर्ण समाजावर खूप मोठा प्रभाव पडला होता.
संघ पद्धती म्हणजेच काय की संघ पद्धती म्हणजे 13व्या शतकात युरोपमध्ये प्रचलित असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन पद्धत होती, ती म्हणजेच काय संघ पद्धती. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, सो हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि याचा अभ्यास करा. संघ पद्धती म्हणजे काय तर 13व्या शतकात युरोपमध्ये प्रचलित असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन पद्धती म्हणजेच संघ पद्धती. आणि या संघ पद्धतीचा जो अस्त आहे तो कारखाना पद्धतीचा उदय, त्यानंतर कामगारांची श्रम विभागणी आहे, ग्रामीण नागरी स्थलांतर आहे, वर्ग व्यवस्था आहे, कामगार संघटना आहे, आर्थिक असमानता आहे आणि लोकशाही पद्धती आहे. हे सगळे परिणाम जे आहेत ते औद्योगिक क्रांतीचे दृश्य अदृश्य काय होते परिणाम होते. आता या सगळ्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आणि नागरी स्थलांतर घडून आले आणि या सगळ्यांचा हेतू काय होता, तो होता की कारखान्यात काम करण्याचा हेतू होता. कारखान्यांना आणि नव्याने निर्माण होणाऱ्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला विविध सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस नोकरशाही निर्माण झाली आणि या अर्थव्यवस्थेत मुक्त बाजारपेठ ही कल्पना होती, ज्यामुळे जिथे कारखान्यातून उत्पादित झालेली अनेक उत्पादने ही विनिमयासाठी उपलब्ध झाली होती. आता इथे पहा औद्योगिक क्रांतीचं त्या काळातलं एक चित्र आहे जे रेखाटण्यात आलेलं आहे की औद्योगिक क्रांती आहे, त्यानंतर भांडवलशाही आहे आणि त्यांच्या विरोधात निर्माण होणाऱ्या विविध प्रतिक्रिया, या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय झाला, पाश्चात्य समाजात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत होती आणि त्याचा समाजशास्त्रज्ञांवर खूप प्रभाव पडला. म्हणजे हे जे सगळे बदल घडत होते आणि त्यामुळे निर्माण झालेल्या ज्या समस्या होत्या त्यांच्या अभ्यासामध्ये ऑगस्ट कॉम्ट आहेत, त्यानंतर एमिल डर्खाइम आहे, कार्ल मार्क्स आहे, मॅक्स वेबर आहे, जॉर्ज सिमेल आहे, हे सर्व समाजशास्त्रज्ञ यामध्ये व्यस्त झाले. म्हणजेच त्याच्याबद्दल त्यांनी संशोधन चालू केले. या क्रांतीतून निर्माण झालेल्या पुढील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा अभ्यास हा समाजशास्त्रांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. एक म्हणजे कामगारांची स्थिती, दुसरा पॉइंट आहे संपत्तीचे हस्तांतरण आणि तिसरा आहे नागरीकरण. आता आपण पाहूया तिसरा मुद्दा जो रिलेटेड आहे फ्रेंच क्रांतीशी. हे पहा, हे फ्रेंच क्रांती लिबर्टी ऑफ डेथ, फ्रेंच क्रांतीविषयी हे जे बुक आहे. सो समाजशास्त्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेला घटक म्हणजे 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीने सुरू केलेल्या राजकीय क्रांतीची मालिका होय. समाजशास्त्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेला घटक कोणता, हा परीक्षेला जर प्रश्न आला तर तुम्हाला याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. याला तुम्ही नोट डाऊन करून घ्या, याला लर्न करा आणि मेक अ नोट ऑफ इट. सो आय एम जस्ट मेकिंग 2 स्टार्स, म्हणजे तिथे 2 स्टार्स मी करत आहे, ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असेल आणि ते तुम्ही नोट डाऊन करून अभ्यास करणं फार गरजेचं आहे. प्रामुख्याने फ्रेंच समाजात निर्माण झालेल्या अव्यवस्था आणि अराजकतेमुळे या काळातले अनेक विचारवंत अस्वस्थ झाले होते. या समाजाचे पुनर्संघटन करण्यासाठी काही विचारवंत एकत्र आले. 18व्या आणि 19व्या शतकातील राजकीय क्रांतीमुळे समाजात जे अराजक आणि असंघटन निर्माण झाले होते ते दूर करून समाजाची नव्याने घडी बसवण्याचा प्रयत्न या विचारवंतांनी केला. म्हणजे सामाजिक व्यवस्था हा समाजशास्त्रांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला, पण यामध्ये ऑगस्ट कॉम्ट आणि एमिल डर्खाइम यांसारखे विचारवंत अग्रगण्य होते. आता 1789 मध्ये झालेली जी फ्रेंच राज्यक्रांती आहे, हा स्वातंत्र्य आणि समता यांसाठीच्या मानवी लढाईच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला. यामुळे सरंजामशाहीचा अंत होऊन नवीन समाजव्यवस्था अस्तित्वात आली आणि या क्रांतीमुळे फक्त फ्रान्समध्येच नाही, विद्यार्थ्यांनो हे वाक्य लक्षात घ्या की या क्रांतीमुळे फक्त फ्रान्समध्ये नाही तर संपूर्ण युरोपमध्ये दूरगामी बदल झाले होते आणि या क्रांतीतून पुढे आलेल्या संदेशामुळे भारतासारखे देशही प्रभावित झाले. म्हणजेच काय की भारताच्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकातील स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतूनच ज्ञात झालेली आहेत. म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये जी मूल्ये घेण्यात आली फ्रेंच राज्यक्रांतीतून ती कोणती, हा जर प्रश्न परीक्षेला आला तर तुम्हाला लिहिता येणं मस्ट आहे. द आन्सर इज स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. मेक अ नोट ऑफ इट अँड लर्न इट. चौथा मुद्दा आहे दिस इज रिलेटेड विथ वैज्ञानिक क्रांती. वैज्ञानिक क्रांती म्हणजेच याच्यामध्ये आपण अभ्यासूयात की पुनरुज्जीवनाच्या कालखंडात युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती घडून आली. म्हणजे सर्व क्षेत्रात विज्ञानावर भर देण्यात आला होता, म्हणून याला वैज्ञानिक क्रांती असं म्हटलं गेलं. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तांत्रिक विकासाचा प्रभाव दिसून येत होता आणि विज्ञानाला सर्वत्र उच्च प्रतिष्ठा व दर्जा प्राप्त होत होता. विज्ञानाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना सर्वात यशस्वी मानून त्यांना समाजात खूप प्रतिष्ठाही मिळत होती. आता या वैज्ञानिक क्रांतीचा प्रभाव हा फक्त मानवी जीवनातील भौतिक बदलांपुरताच नव्हता, तर तो निसर्ग आणि समाजाबद्दलच्या कल्पनांवरही परिणाम करत होता. युरोपमधील समाजशास्त्राचा उदय हा विज्ञानाच्या शोधांचा आणि कल्पनांचाच एक भाग आहे असे मानले जात होते.
सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रांचा असाच आग्रह होता की समाजशास्त्राची रूपरेषा ही भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रासारख्या नैसर्गिक विज्ञानांप्रमाणे असावी. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की प्रबोधनाचा जो कालखंड आहे हा वैज्ञानिक क्रांतीचा साक्षीदार होता. प्रबोधनाचा कालखंड हा वैज्ञानिक क्रांतीचा साक्षीदार होता. परीक्षेला जर प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता येणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की मानवी जीवनातल्या सगळ्या गरजा भागवण्याचे एक साधन म्हणून विज्ञानाकडे बघितले जात होते आणि नवीन वैज्ञानिक शोधांमुळे अंधश्रद्धांचे उच्चाटन होत होते. समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यामध्ये या कालखंडाचे अतिशय योगदान महत्त्वाचे आहे. पाचवा मुद्दा आहे नागरीकरण. औद्योगिक क्रांतीचा एक परिणाम म्हणजे लोक मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित होत होते आणि यामागचे प्रमुख कारण म्हणजेच औद्योगिक क्रांतीमुळे शहरात उपलब्ध होत असलेल्या नोकऱ्या आणि या स्थलांतर व शहरांच्या वाढीचा परिणाम म्हणून शहरात असंख्य समस्या व प्रश्न निर्माण झाले. याच्यामध्ये अतिरिक्त गर्दी, प्रदूषण, वाहतूक, आरोग्यविषयक प्रश्न, झोपडपट्ट्यांची वाढ इत्यादी प्रश्न निर्माण झाले. म्हणजे शहरी जीवनाचे जे स्वरूप आहे आणि ज्या समस्या आहेत, शहरी जीवनाचे स्वरूप आणि समस्या यांच्याकडे मॅक्स वेबर आणि जॉर्ज सिमेल यांसारखे इतर अनेक समाजशास्त्रज्ञ आकर्षित झाले. पहिले अमेरिकन समाजशास्त्रीय विचारपीठ शिकागो स्कूल हे नागरीकरणाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी निर्माण झाले होते. तुम्हाला उपक्रम दिलाय तो म्हणजेच काय की व्यापारी, वैज्ञानिक, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती हे जे मुद्दे आहेत हे समाजशास्त्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत. याचा आपण अभ्यास केला. आता भारताच्या संदर्भात औद्योगिक विकासाचा भारतीय समाजावर झालेला परिणाम जाणून घ्यायचा आहे आणि हाच उपक्रम तुम्हाला म्हणजेच काय की भारताच्या संदर्भात औद्योगिक विकासाचा भारतीय समाजावर झालेला परिणाम जो आहे याविषयी जी माहिती तुम्हाला मिळवता येईल ती मिळवून वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि आपण पुढच्या पाठामध्ये कंटिन्यू करूयात समाजशास्त्राचे महत्त्व 1.3. सो मला जरूर कळवा की तुम्हाला लेक्चर कसं वाटलं आणि जो तुमचा प्रतिसाद मिळत आहे. थँक्स अ लॉट फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट टू आवर इंग्लिश मास्टर चॅनल. कीप सपोर्टिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याचप्रमाणे आपण अजूनही वेगवेगळे विषय घेऊन तुमच्याकडे येणारच आहोत. सो तोपर्यंत टेक केअर. थँक्यू सो मच अँड बाय.